शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाचा निर्णय। 6 खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। शिंदेंच्या शिवसेनेचे लोकसभेचे खासदार झाले 13। आधी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करा, मगच एनडीए मध्ये सामील व्हा, भाजपचा संदेश। तर विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटांना केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळणार असल्याची ही माहिती। भाजपच्या सूचनेनंतर मात्र सुनेत्रा पवार अस्वस्थ। अजितदादा मला माफ करा, आता कठोर भूमिका घ्यावी लागणार। रुपाली ठोंबरे पाटील यांची फेसबुक पोस्ट होते व्हायरल। रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी पक्ष सोडणार का? फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण। रामरक्षा म्हणणं हे भाजपचं काम, तर रामरक्षा करणं हे आमचं काम। नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका। जंतर मंतरवर महिलेकडून अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक करणाऱ्या महिलेला आंदोलकांनी घेतलं ताब्यात। पैसे देऊन काही गुंडांना आंदोलनात घुसवल्याचा दिपके यांचा आरोप। सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हलवलं। दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर दिल्लीमध्ये जंतर मंतरवर मोठा गोंधळ। वांगचुक यांची मागणी आवाक्याबाहेर आहे हे लक्षात येताच अटक करण्यात आली। शरद पवारांची प्रतिक्रिया, वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार। पवारांची माहिती, केंद्र सरकार पूर्णपणे बेजबाबदारपणे वागतंय, पवारांची टीका। भाजप कुठलंही आंदोलन नीट हाताळू शकत नाही। आणखी किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। तर सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता नाही, ठाकरेंची टीका। एसटी बसच्या 13.56% भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता। भाडेवाढीमुळे यापूर्वी केलेली 10% हंगामी भाडेवाढ करण्यात आली रद्द। तर भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांचा कंबरडं मोडणार। तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादानंतर आता माहूरच्या रेणुका मातेच्या तांबूल प्रसादाला जीआय टॅग मिळवणारा तांबूल हा देशातला दुसरा तर महाराष्ट्रातला पहिलाच महाप्रसाद। तांबूल प्रसाद अन्न पचनासाठी अत्यंत उत्तम। SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ। 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। अतिरिक्त 10 दिवसांचा कालावधी मिळाल्यामुळे मतदार यादी पडताळणीसाठी प्रशासनाला आणखी वेळ मिळणार। भारताच्या खासगी अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये सुवर्ण इतिहास। देशातील पहिलं खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 अंतराळात झेपावलं। आगमन मिशनच्या अंतर्गत झालं प्रक्षेपण। तर खासगी अंतराळ संशोधनातील ताकद आता आली जगासमोर। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये यंदा मराठी चित्रपटांचा डंका। परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार। तर अभिजित दळवे दिग्दर्शित हमसफरला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा सन्मान। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि युक्रांदचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुण्यामध्ये दुःखद निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।